हळूहळू दुखत राहते, मग चालायला पण येत नव्हते. एकदा चालतं मी लक्षात दिलं नाही, कोणाला सांगितलंच नाही. आणि मग ते दुखायला जे चालू झालं नंतर मग चालायला पण येत नव्हतं. तेव्हा ऍक्सिडे काढलेला आम्ही. इतक्या दिवस ते तसं येड्यासारखं काढायला कोणच नव्हतं. एवढं आली परत. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आता किती वाजले तर 2:30 झाले. तर आज उशिराच शूट केला, कारण की आता चालतो आम्ही लातूरवरून, म्हणजे सॉरी गावावरून. आणि आता मम्मी झोपले, कारण की ती रात्री प्रवासात होती, पुण्याहून आली तिथे, त्यामुळे बरोबर झोप पण झाली नाही प्रवासात. त्यामुळे मग आता झोपले मम्मी आल्यावर. आणि पप्पा पण झोपले, कारण पप्पांनी नाईट शिफ्ट केली ती. 3:30 किंवा 4 वाजता मिस्त्री येणार आहे, तर बघून जाणार आहे. तर मग पण पहिला आम्हाला मिस्त्री बोललेले की 13 तारखेला येणार आहे आणि तेव्हापासून काम चालू होईल. पण अजून मिस्त्रीचा आता पता नाही. मग आज येऊन बघून जाणार आहे, तर बघू काय होते. म्हणून मी बाहेर येऊन शूट करायला, सगळे झोपले. त्यामुळं काय मजा आली काल यार. काय नुसतं धिंगाणा चालू होता घरातच. अख्ख्या घरात फिल्टर मधलं पण पाणी एवढं गरम आहे, असं वाटतं आंघोळीला पाणी गरम केल्यासारखं. वरतून हे वरचे 2 बॅलर आहेत, त्याच्यातलं पण पाणी एकदम गरम आहे. आणि त्या तर बॅलमधलं तर प्रश्न सोडा, कारण की त्याच्यातलं गरम असते, कारण की डायरेक्ट सन रेस पडते तिथून. आणि फक्त एवढंच पाणी थंड आहे बघा. नाही तर दुसऱ्या याच्यात हात घातला ना, हात ठेवू वाटत नाही जास्त. याच्यात किती वेळ पण ठेवा काय वाटत नाही एवढा. हेच वापरतो आम्ही याच्यासाठी, कूलरसाठी. जेव्हापासून ही टाकी आले ना, आम्हाला पाण्याचं म्हणजे जास्त टेन्शनच नाही, कारण की पहिल्यापेक्षा जास्त पाणी झाले. आणि जेवढं पाहिजे तेवढं वापरायला आम्ही. तर जास्त आम्ही आता विचार करत नाही, एवढं पाणी सांडायचं तेवढं सांडायचं, जेवढं वापरायचं तेवढं वापरा. मला ह्या 4-5 दिवसापासून लई हे वेळ, म्हणजे ब्लॉग चालू करण्याच्या आधी काही ध्यानात नाही राहत. म्हणजे ब्लॉग चालू करू वाटत नाही, काय माहिती, म्हणजे टॉपिकच भेटत नाही. आणि मग एकदा ब्लॉग चालू केला की आपोआपच मग ते ध्यानात येतं, ब्लॉग बनवायचं आहे, हे दाखवतो ते दाखवतो. ब्लॉगच्या सुरू करण्याच्या आधी काहीच कळत नाही, असं वाटतं काय दाखवू आज, काय दाखवू. तर आज जेवायला आहे डाळ, भात, चटणी आणि चपाती. तर आता माझं जेवण झालंय. आता मम्मी उठले झोपेतून जेवायला. कसा होता प्रवास? मम्मीला आता बळ उठवलंय, डोळे उघडत नव्हते, एवढी झोपेत होते. तरी एवढी कालचा प्रवास बोलून 5 वाजलेत. आता आम्ही येताना एका भूताला पण आणलंय सोबत. काळ भूर झालंय उन्हात फिरून नुसतं. ए इकडे बघा, असं की जसं नंतर दिसणारच नाहीस का? येतच नव्हते, नुसतं गाव भर फिरायचं, नुसतं बळ आणलंय येताना. तशी काय करायली आज येण्यासारखं? डोळे बंद केलं काय होणार आहे? लय डोकं लावायला राहणं खरंच. राहू दे, नंतर दाखवतो तुम्हाला. गावावरून येताना मम्मीनं आंबा आणलेला, असला गोड आहे ना, हिरवा दिसायला, तरी पण लय गोड आहे. असं वाटायला पिकलेला आंबा आहे. वा. तर आता बोर होईल होतं, त्यामुळे विचार केला कुठं क्रिकेट खेळा, पण कुठं आता बाहेर जाऊ, कोणच नाही. त्यामुळे मग मी आणि रानो एवढंच नाही जागेत खेळणार आहे. तिकडून बॉलिंग करायची आणि इथं बॅटिंग करायची. तर भाऊ येते का खेळायला? एकदम नॉर्मली टुचू खेळायचे, तेव्हा ती होती. आता काय झालं लपवायला? का उगाचच नाटक? कुठं तर कॅमेरा लावतो, म्हणजे खेळायला पण येते आणि दाखवायला पण येते. आता कुठं लावू? इथं लावतो. दिसायला का बरोबर? दिसायले का? तेच नको, राहू दे. उगा लागला तरी तो जायचा मोबाईल पण. कुठं लावू मग? हाय जाता, त्याला काय करायचं? मला लयच काळे दिसायले. आणि मग दाखवू काय वरचं ठेवून? असं ठेवू आणि खालचं त्यांना दाखवू, काही भिंत लादी का? मग मी काय फक्त इथलं दाखवू का? मग माझ्यापासून इथलं जा. ट्रायपॉड बरोबर केली, जा ट्रायपॉड आण तेवढा. नाही, माझ्या बॅगेत आहे. मी गावाला ट्रायपॉड घेऊन गेलतो, लागतं का आम्हाला कशाला. तर ट्रायपॉड सगळं ओपन करायला, कारण की उंच पाहिजे जरा. तर बघा एवढा मोठा झालाय ट्रायपॉड. हा आता झालाय बघा बरोबर सेट. तर आता इथून बरोबर दिसतंय, बॅटिंग पण दिसतंय आणि बॉलिंग पण. हाताला कसले झाले, सण झाले.
अरे आउट आउट, पहिल्याच बॉलवर आउट. बरे मोबाईलच पडला, वाचला पण पकडला. जा परत इकडे नीट फेक की. तू कशाला बॅट घेऊन चाललीस? चपला वाचला मोबाईल, पागल. पकडला, नाहीतर गेला असता. जा परत नीट फेक जरा माझ्यापाशी. तो बघ परत तसंच. तो बघ इथं टाक, इथं काय? अरे शर्टच फाटलं. नाही शिलाई निघली आहे. फाटलं नाही, डबल शिलाई होती. बॅट एकदम कुचकट आहे, म्हणजे कधी पण फुटू शकते. एवढंच ना, पाट लगेच निघला. म्हणजे हे तर कधी जोरात जर मारलं ना सहज जाते बॅट. कॅच. तांब्या एवढ्या जागेत कोणी खेळलं नसेल आजपर्यंत, ते आम्ही खेळायला. मोठ्या घरात म्हणजे आता जे घर बनवाय त्याच्या पुढे तर एवढी मोठी जागा आहे ना, तिथं लय खेळता येते. कसली चांगली कॅच सोडली. अरे अरे भीतीला कसा मारायचं, सरळ मार की मग. आता मारलं डायरेक्ट किती लागला, माझा खालती लागला नाही. बाद झालं, मला नाही खेळायचं. मला नाही खेळायचं. माझी झाली बॅटिंग. तुझ्या बॅटिंगला नाही, माझ्या बॅटिंग. आउट, बाद झालं. खलास, गेम खलास. आय एम विनर. आय एम विनर. इतक्या दिवस ते तसं येड्यासारखं काढायला कोणच नव्हतं. एवढं आली परत. काय पण करते रे बाबा. आता यानं काय काळी माणसं गोरे होते का परत? हा काय मला नाही माहिती, म्हणून तर विचारायलोय. रान छात सोडून दिलं, चिकन चालू केलंय. एक सोडलं की एक चालू केलंय. 2 वर्ष झालं खात नव्हते चिकन. मग गावाला गेले तेव्हापासून चालू झालं एकदा चिकन खायचं. कसं काय की आपोआपच. त्या रात्री खाल्ले आणि दुसऱ्या दिवशी मम्मीला फोन करून सांगा मी चिकन खाल्ले मम्मी. आणि ते पण खुश होऊन अजून. रात्री खाल्लं ना? हा दाबून खाल्ले रात्री. तर आज बघा, आज किती दिवसानंतर म्हणजे लय महिन्यानंतर बेडशीट बदललंय याच्यावरचा. म्हणजे बदललंय म्हणजे ते तर धुता आम्ही, पण आज वेगळ्या कलरचं दिसायलंय. ते राऊंड न केलं. आता हे जास्त छान वाटत नाही या बेडसोबत. ते पांढरं वाटत होतं त्यामुळे आम्ही बघा हेवालं वाटत होतं त्यामुळे आम्ही तेच ठेवतो दरवेळेस. आणि अचानकच काय माहिती काय झालं, म्हणजे हा माझा पाय आहे ना राईटवाला, अचानकच दुखायला इथं आणि तिथं. पहिला महिन्याला दुखत होता, म्हणजे महिन्यातून काही जरी नाही केलं ना तरी दुखत होता. आता परत दुखायला. इतके दिवस नव्हता, आता दुखायला. रात्री मम्मीकडून मालिश करून घेईन, नाही तर रानूकडून. पायाला तेल लावून ते चोळ्या, जवळ तेल लावून चोळत नाही ना माझ्या पायाला दुख राहतच ना. मी लय गोळ्या खातो तरी पण माझं हे होत नाही. जेव्हा मला कोणी तर तेल लावतो चोळतं जरा, मग तेव्हा बरं वाटतं. सकाळी उठल्यावर लय मजा वाटते. म्हणजे बरं वाटतंय. आणि दरवेळेस मला काय माहिती का बरं, इथं आणि इथंच दुखतं या बोटामध्ये, बाकीचं कुठंच दुखत नाही, कुठंच. फक्त या 2 जागी. आणि एक्सरे पण काढलेला या पायाचा मी, तेव्हा काय ना नॉर्मल पाय येतंय. आणि जसं मग याला काहीच केलं नाही ना तर हळूहळू दुखत राहते. मग चालायला पण येत नव्हते. एकदा चालतं मी लक्षात दिलं नाही, कोणाला सांगितलंच नाही. आणि मग ते दुखायला जे चालू झालं नंतर मग चालायला पण येत नव्हतं, तेव्हा एक्सरे काढलेला आम्ही. तर आता मग मी तेल लावायला पायाला इथं आणि तिथंच बस. होय ग, एक्सरे काढला होता तेव्हा नॉर्मल आलतं का नाही? काहीच नव्हतं. मग कशामुळे दुखतं असं? किती 5वीला का 6वीला लय दुखत होतं तेव्हा तर. तेव्हा तर लय दुखत होतं, पाय छान वाटत म्हणून एक्सरे काढला होता.
काय झालंय काहीच निघालं नाही. जर आता रात्रभर तेल लावून ठेवलं ना मग सकाळी राहते आता. आणि म्हणजे मी आता काय सकाळी रोज उठणार नाही 4 वाजता, कारण की लय झोप मोड होते. तर आतापासून मी रोज रात्री एडिटिंग करणार. म्हणजे आता हे झालं की एडिटिंगला बसणार, व्हिडिओ रात्रीच अपलोडिंगला सोडणं, म्हणजे सकाळी 7-8 वाजता उशिरा उठते येते. हे मला दोन दिवसात कळलं. म्हणजे टाकायला होतं तेव्हा मी तसंच करत होतो. तर आता मम्मीनं पाहिलं तेल लावलं जरा बरं वाटायला तरी. तर आता एडिटिंगला बसतो. तर मी एडिटिंगला आता तर काहीच घेत नाही, फक्त एकच चीज घेतो, ती म्हणजे एक पाण्याची बॉटल. मला एडिटिंग करताना लय पाणी लागतं, कारण की म्हणजे जेव्हा व्हिडिओ इम्पोर्ट करतो ना त्या एडिटिंग ॲपमध्ये तेव्हा टाईम लागतो जरा वेळ, आणि तेव्हा पाणी प्यायचं एक गोट. आणि मला इथं लय दुखायले, तर मग अशी खेळताना लागलं डायरेक्ट बॉल डायरेक्ट असं लागलं, ते दुखायले थोडासा. तर आता बघा 9:30 झाले तर बघू म्हणजे किती वेळ लागतो एडिटिंगला एक व्हिडिओ एडिट व्हायला. माझ्या मते कधी 2 तास लागते, कधी 1 तास लागतं, कधी 3 तास लागते. तर ते व्हिडिओ डिपेंड आहे, जेवढं मन लावून कराल ना तेवढं ते चांगलं होतंय. अजून वरतून टाइम पण लागते. तर आता बघा 10:30 झाले आणि एवढे 1 तासात इथपर्यंत बॉटल संपली, म्हणजे थोडंसं बाकी आहे. आणि व्हिडिओ हा थोडासा बाकी आहे, म्हणजे अर्ध्याच्या वर झालाय, थोडासाच बाकी आता. आणि मम्मी राम हे तर झोपे पण गेल्या, त्यांची झोप झाली पण. त्या रूम मध्ये लय थंड वाटत असली तर गरम होईल, नुसता घाम येते. आता इथं फॅन पण लावू शकत नाही, कारण की फॅन चालू केला ना मग एडिटिंग करताना आवाज येत नाही, असं होते. तर आता फायनली व्हिडिओ एडिट झालाय पुणे 1.5 तासानंतर, आणि डाउनलोड पण झालेला आहे. आता फक्त अपलोडिंगचा काम बाकी आहे. म्हणजे युट्यूबला आता अपलोडिंगला सोडा सकाळपर्यंत येईन तुमच्याकडे. आणि हा ब्लॉग कालचा आहे, म्हणजे मामाकडचा, ते मस्ती ते चालू होते त्याच्यात. मला खूप हसू आलं म्हणजे एडिटिंग करताना. जर तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा. तर चला, माझ्यासाठी एवढं जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.